घटकांच्या झुल्यावर आंदोलनं घेत घटकाभर गतकाळात रमूया, आज विसरूया आणि उद्याची स्वप्न पाहूया. नमस्कार रसिक श्रोते हो, मी अपर्णा डोळे. मी रुपाली परांजपे. मी माधवी कुलकर्णी. आणि मी समीर चव्हाण. स्वरतरंग डॅलस सहर्ष सादर करीत आहे रुपाली परांजपे आणि अपर्णा डोळे यांच्या कवितांवर आधारित आठवणींचा मनहिंदोळा, तुमच्या आमच्या मनातला. खरं तर आठवणी म्हटलं की बालपणापासून सुरुवात होते आणि मला सांगायला आवडेल की माझा जो सगळा बालपणीचा काळ आहे हा एका खेड्यात गेलेला आहे, सासवड, पुणे जिल्ह्यामधला. आणि सरदार पुरंदऱ्यांचा आमचा वाडा होता मोठा आणि त्याच्यामध्ये चौसोफी अंगणमध्ये म्हणजे वाळवणं वगैरे टाकली जायची तिथे, अर्धी कच्ची ती उडवत आम्ही दिवसभर, आई आमच्या मागे धावत असायची. आणि खूप सुंदर म्हणजे ओसऱ्या, अंगणं एकत्र येऊन खेळणं. शेजारी पिंपळाचा पार होता, पारावरती सुद्धा आमची धमाल चाललेली असायची. वरती पक्ष्यांची किलबिल आणि खाली आमची सगळ्यांची. आणि या सगळ्या खेडेगावात म्हणजे ते वातावरणही इतकं सुंदर होतं त्यावेळी की जी सकाळची सुरुवात व्हायची ती सुद्धा वासुदेवाच्या हळदीनं खणखणीत आवाजात सगळं गाव जागं करत त्या वासुदेवाची स्वारी यायची. आणि मी शहरात वाढलेली म्हणजे पुण्यात, पण आमच्या घरीही वासुदेव यायचा. सचिन, तुला आठवत असेल बघ, हो की नाही? म्हणजे डोक्यावर त्याची ती मोरपिसाची टोपी, तो पायघोळ अंगरखा, धोतर, नंतर कमरेला उपरणं, त्याच्या हातात असायच्या चिपळ्या आणि टाळ, आणि गळ्यात रंगीबेरंगी कवड्यांच्या माळा, कपाळावरती गंधाचे टिळे, असं त्याचं ते देखणं स्वरूप असायचं. खूप छान. आपण पाहूया त्याचं रूप कसं आहे. शुभ्र वस्त्रांना धारिसी, शिरी टोपी मोर पिसी. शुभ्र वस्त्रांना धारिसी, शिरी टोपी मोर पिसी. खड्या आवाजाने सारा, आसमंत जागा करिसी. टाळ चिपळ्या घेऊन राम प्रहरी दारी येसी. टाळ चिपळ्या घेऊन राम प्रहरी दारी येसी. आर्त तुझ्या स्वरामधुनी त्या भगवंता आळविसी. तुझे नाव वासुदेव, तुझे नाव वासुदेव, परी खांद्यावर झोळी. तुझे नाव वासुदेव, परी खांद्यावर झोळी. दारोदारी फिरत वणवण, पोटाची भूक जाळी. मुक्त हस्ते कुणी देतो, कुणी रस्ता दाखवितो. मुक्त हस्ते कुणी देतो, कुणी रस्ता दाखवितो. विसरून सारे गेरे, तू पुन्हा दारी येतो. झगमगाट शहरांचा, झगमगाट शहरांचा, सजलेल्या मढ्यावाणी. झगमगाट शहरांचा, सजलेल्या मढ्यावाणी. कुडी माझी फुंकतो प्राण, अशी तुझी आत्मवाणी. कुडी माझी फुंकतो प्राण, अशी तुझी आत्मवाणी. असा हा वासुदेव. हा खरं तर महाराष्ट्राचा लोककलाकार आहे. म्हणजे आजही आपण जेव्हा मित्रमैत्रिणींशी बोलत असतो, लहानपणाच्या आठवणी येतात, तेव्हा त्या आठवणीतनं हा वासुदेव अगदी हमखास डोकावतो. तशी अजून एक लहानपणाची आठवण आपल्या सगळ्यांच्या बरोबर जोडलेली आहे आणि ती म्हणजे आपल्या घरातला रेडिओ, हो की नाही? कारण आपण जेव्हा वाढत होतो तेव्हा दूरदर्शन, टी व्ही हे माध्यम एका विशिष्ट वेळेपुरतं मर्यादित होतं, संध्याकाळपुरतं. पण घराघराला जाग यायची ते म्हणजे रेडिओवरच्या सुपरिचित आवाजानीच. इयम आकाशवाणी, संप्रति वार्ताः श्रूयन्तां प्रवाचका बलदेवानंद सागरा. किंवा सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत. अशी खणखणीत आवाजात लावलेल्या रेडिओनी आमच्या सगळ्यांची वाड्यामध्ये सकाळ सुरू व्हायची. आणि त्यानंतर मग श्रुतिका, नभोवाणी, वनिता मंडळ किंवा आपले अगदी भुले विसरे गीत, मंचा हे गीत, बिनाका गीतमाला, किती किती कार्यक्रम आपण रेडिओवर ऐकलेत. म्हणजे आपलं बालपण समृद्ध करणारा हा रेडिओ आहे. खरं आहे. आणि याच्यामध्ये गीत रामायण कसं विसरून चालेल. 1956 साली आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर रामनवमीला गीत रामायण प्रसारित झालं. शब्द आणि स्वर याचा सुरेख संगम म्हणजे
गीत रामायण. ज्येष्ठ कवी ग दी माडगुळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीमधून उतरलेली रामकथा बाबूजी म्हणजेच सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेली गीतं आणि वाद्यमेळाचं नाजूक काम करणारे प्रभाकर जोग असा हा सुरेख त्रिवेणी संगम. आणि या संगमातून गीत रामायणाची कलाकृती निर्माण होणं ही जणू ईश्वरी प्रेरणेनेच निर्माण झालेली कलाकृती होती. श्रीराम 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 स्वये श्री राम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती. यासारखी गीत रामायणातली कितीतरी ही गीतं आहेत, ही सगळीच जवळपास अजरामर झालेली आहेत. पण हे गीत रामायण घराघरात आणि मनामनात पोचवलं रुजवलं ते या रेडिओनंच. खरंच म्हणजे भावगीतं, भक्तिगीतं, अभंग, रेडिओने जो आपल्याला अमूल्य ठेवा दिलेला आहे ना, कोणीही न मागता म्हणजे असा आपल्या खरोखर ओंजळीत घातलेला हा ठेवा आहे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. हे तिन्ही देवाचे जन्मस्थान. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू. अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू. मकार महेश जाणीला. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. आठवतंय ना, आपण सगळेजण या रेडिओच्या ते जे असायचे सगळे कार्यक्रम त्या वेळेवरच आपल्या शाळेचं गणित ठरलेलं असायचं आणि पळापळ सगळी ती सुरू व्हायची. शाळा म्हटलं की म्हणजे आठवतं आपलं दप्तर, आपले युनिफॉर्म, तेव्हाचे आपले मित्रमैत्रिणी, ते शाळेला आपण जायचो ते रस्ते, त्या मार्गावरच्या इमारती आणि झाडंसुद्धा बरं का. म्हणजे सगळ्यांना आपल्याला आठवत असेल की त्याच्यावर रस्त्यावरती बकुळीचं झाड असायचं, बुचाचं झाड असायचं, पारिजातकाचं झाड असायचं. आणि पुण्यात जे जे लोक आहेत आणि शाळेला गेलेले आहेत त्यांना सगळ्यांना टण्णूचं झाडसुद्धा माहिती असणार आहे. आठवतंय ना तुम्हाला? टण्णू आठवतोय ना? म्हणजे ज्यांना कुणाला माहिती नसेल त्यांना सांगते की असा पिवळ्या रंगाचा असायचा, त्याचा तो हिरवा लवचिक देठ आणि त्याच्या डोईवरचा तुरा आणि मुलांचं अट्रॅक्शन की ते टण्णू, शाळेच्या आधी ते टण्णू जाऊन गोळा करायचे, हो की नाही? खरंय. आणि त्या टण्णूंनी केलेल्या मारामाऱ्या सुद्धा आठवत आहेत. म्हणजे कधीतरी जेव्हा शाळेकडे पुन्हा पाय वळतात तेव्हा डोळे शोधायला लागतात की कुठं असेल ते टण्णूचं झाड. कारण आता सगळीकडेच बांधकामं होत आहेत, शाळांमध्येही पटांगणं जाऊन तिथे सुद्धा वेगवेगळ्या इमारती सगळ्या उभ्या राहत आहेत. तेव्हा शोधत राहतात डोळे ते टण्णूचं झाड की आताही सडा तिथे पडला असेल का, या मुलांना आजकालच्या ते टण्णूचं झाड ठाऊक असेल का, आणि तेही मारामाऱ्या करत असतील का या अशा आपल्यासारख्या. खरंच कुठं बरं केलं असेल ते झाड. तीच इमारत तोच मार्ग, तीच इमारत तोच मार्ग, परी काय उणे भासे. वळणावरती टण्णूचे ते झाड नवजला दिसे. आता हा टण्णू आहे कसा? मी म्हटलं तसं पिवळ्या रंगाचा असतो. पीत वर्ण अन बांधा लवचिक, पीत वर्ण अन बांधा लवचिक, तुरा डोईचा शोभे नाजूक, सडा धरेवर अतीव मोहक,
पारिजातकाहुनी तयाचे अप्रूप मजला असे, वळणावरती टण्णूचे ते झाड न मजला दिसे. आता अपर्णा म्हणाली तसं मुलं त्या टण्णूनी मारामाऱ्या करायच्या, त्यामुळे त्या आठवणी तर टण्णू आठवला की त्या येतातच. त्यासी स्मरता कुणा चौकडी, त्यासी स्मरता कुणा चौकडी, आठवली एक अवखळ खोडी, कुणास भेटे जुना सवंगडी, गतकाळावर कुणी रेखिले अद्भुत चित्र ठसे, वळणावरती टण्णूचे ते झाड न मजला दिसे. कुणान ठाऊक कोठे गेले, कुणान ठाऊक कोठे गेले, जनासी पुसले नच सापडले, गुज एक मग कानी पडले, सहजी रुजले बीज मनी, ते झाड बहरुनी हसे, ते झाड बहरुनी हसे. म्हणजे आता आपण म्हटलं तसं की या रस्ता रुंदीत वगैरे ते झाड आता गेलंही असेल, ते त्या शाळेच्या जवळ त्या वळणावर आता नसेलही, पण ते जे बीज मनात आहे त्या मनातल्या आठवणींच्या बीजातलं ते झाड बहरलंय आणि ते आजही बहरून हसतंय. क्या बात आहे. बालपण म्हटलं की अजून एक गोष्ट आहे, ते म्हणजे गोष्टी. म्हणजे आपल्या निदान मला वाटतं इथे बरीचशी तरुणही मंडळी आहेत, त्यामुळे मी आपल्या म्हणत नाही, आमच्या म्हणते. सगळेच तरुण आहेत. हे सगळेच तरुण. आमच्या बालपणी असं होतं की फॉर्च्युनेटली मी म्हणेन की मोबाईल नव्हते, टी व्ही नव्हता, त्यामुळे आमचं जे बालपण समृद्ध झालं ते गोष्टी रूपानं. चांदोबा असे म्हणजे एक तर गोष्टी वाचायच्या, नाहीतर आजी आजोबांकडून आईकडून त्या ऐकायच्या. आणि त्यातच मला आठवत आहेत ते म्हणजे आमच्या वाड्या शेजारीच ज्यांचा वाडा होता तो गोखले आजींचा वाडा. पडका असा वाडा होता आणि अगदी एकट्याच त्या वाड्यामध्ये राहायच्या, थकलेल्या म्हाताऱ्या झालेल्या. आणि आम्ही सगळेची ही मुलं होतो, ही संध्याकाळी त्यांच्याकडे जायचो आणि शुभंकरोती परवाचे हे त्या आम्हाला शिकवायच्या. त्यांचं रूप इतकं देखणं होतं खरं, म्हणजे एक नव्वार सुती पातळ असे, तेल लावून चापून चोपून घातलेली वेणी, शेवटी छोट्याशा लोकरीनं ती बांधलेली, सारं काही शांत रंगाचं अंगावर घातलेलं असं फिकट सर, सगळं त्यांच्या स्वभावासारखंच सगळं शांत. त्यामुळे आम्हाला त्या खूप आवडायच्या. आम्ही सगळेजणं जायचो, त्यांच्याकडनं गोष्टी ऐकायचो, शुभंकरोती म्हणायचो आणि मग निघताना आमच्या इवल्याशा हातावरती त्या खडीसाखरेचा तो मोठा खडा ठेवायच्या. म्हणजे त्या ज्या खडीसाखरेच्या त्या खड्याची ती जी गोडी आहे ती आजही आम्ही विसरत नाही. मला वाटतं आजही कॅडबरी दिली तरी ते अजूनही आत्ताही मला तोंडाला पाणी सुटलं ते आठवून. आणि अक्षरशः धापा टाकत असायच्या, पण एकट्या सगळी घरातली कामं शांतपणे त्या दिवसभरात उरकायच्या. मला वाटतं प्रत्येक वयात माणसाला एका सोबतीची गरज असते. आम्ही आजी आजोबा आमचे पुण्यात असायचं, त्यामुळे आम्ही आजी करत तिच्याकडे जायचो, गोष्टी ऐकायचो. तर आमची आजीची ती जी भूक होती ती भागली जायची. आणि त्या ज्या म्हणजे आम्ही सगळी चिमणी पाखरं त्यांच्याकडे जायचो, किलबिल करायचो. त्यामुळे संध्याकाळ ही तशी उदास असते माणसाची, तर त्यांचीसुद्धा सोबतीची चिमण्या पाखरांच्या रूपानं ती भूक भागली जायची. मला असं वाटतं की केवळ खेडेगाव होतं म्हणून सोबतीचं हे गणित किती सहज सुटलं होतं तेव्हा. तुझी ही गोखले आजींची गोष्टी, वेल्हाळ गोखले आजींची गोष्ट ऐकून मला काय आठवलं माहिती आहे? ती सुदर्शन फकीर त्यांची ती प्रसिद्ध गझल आहे, मोहल्ले की सबसे पुरानी निशानी, वो बुढ़िया जिसे बच्चे कहते थे नानी. समीर, मोहल्ले की सबसे निशानी पुरानी, वो बुढ़िया जिसे बच्चे कहते थे नानी, वो नानी की बातों में परियों का फेरा, वो चेहरे की झुर्रियों में
बुलाए नहीं भूल सकता है कोई वो छोटी सी बातें, वो लंबी कहानी, वो छोटी सी बातें, वो लंबी कहानी, वो कागज की कश्ती, वो बारिश का पानी. वा 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 वा, सगळ्यांना आठवली असेल. सुरेख सुरेख. पण खरंच या पर्यांच्या गोष्टी ऐकत ऐकत गाढ झोप कशी लागायची आपल्याला कळायचंच नाही. पण हे असं गोड गोड मधुभावाचं वेड लावणारं हे बालपण हे असं फुलपाखरासारखं भुरकं उडून जातं आणि मग तारुण्य उंबरठ्यावर साथ घालू लागतं. शाळा संपते आणि कॉलेज प्रवेश होतो. मग काय, इथून मैत्रीचा एक नवा प्रवास सुरू होतो. मग ती सगळी रंगीबेरंगी नवी दुनिया, ते कॉलेज आणि कॉलेजचं कॅन्टीन, ते तर काय गप्पांचा हॉटस्पॉटच, हो की नाही. म्हणजे आजच्या भाषेत म्हणायचं झालं तर म्हणजे वर्गापेक्षा आपण जिथे काळ जास्त वेळ घालवतो अशी जागा म्हणजे हे कॉलेजचं कॅन्टीन. आणि या कॅन्टीनबरोबर जो असायचा तो कटिंगचा चहा आणि त्याच्याच बरोबर खमंग खुसखुशीत साबुदाणा वडा. आणि हा साबुदाणा वडा म्हणजे तुझा तू माझा मी वगैरे असं नाही खायचा बरं का. ते म्हणजे एक प्लेट आणि त्याच्यात तो शेअर करून खाल्लेला हा दोस्तीचा साबुदाणा वडा. मला सांगा, आपण उपासाला किती पदार्थ करतो. आपली खिचडी असते, थालीपीठ असतं, खीर असते, मग रताळ्याचा अजून कीस असतो, केवढे तरी पदार्थ उपासाला असतात. पण सगळ्यात बाजी मारून जातो तो म्हणजे दोस्तीचा साबुदाणा वडा. मैत्रीचा साबुदाणा अगदी झकास भिजला. मैत्रीचा साबुदाणा अगदी झकास भिजला. एक एक मोती दाणा तरारून फुलला. खिचडी वडा थालीपीठ काय करायचं बोला. खिचडी वडा थालीपीठ काय करायचं बोला. खीर नको बाई, सगळा गोडाचाच मामला. खिचडी झाली पुढे, खिचडी झाली पुढे, भलतीच तिची दिटाई. जोडीस होती शेंगदाण्याच्या कुटाची शिष्टाई. कोथिंबीर कुजबुजली बरं का, कोथिंबीर कुजबुजली हिचाच पहिला मान. अहो हिच्या विना हलत नाही उपवासाचं पान. आळसावलेलं थालीपीठ थोडं सुद्धा हलेना. आळसावलेलं थालीपीठ थोडं सुद्धा हलेना. तव्याची गरम पाट काही केल्या सोडेना. हो खरडून किती काढू सांगा उलट नाही थकलं. खरडून किती काढू सांगा उलट नाही थकलं. आत्ताच कसं हे थालीपीठ गोळा होऊन बसलं. सुस्कारा टाकून मोठा पाठ फिरवली खोबऱ्याने. सुस्कारा टाकून मोठा पाठ फिरवली खोबऱ्याने. तरी मी सांगत होतो मान मुरडली लिंबाने. ताटकळलेला चहा सुद्धा साय पांघरून गपगार. ताटकळलेला चहा सुद्धा साय पांघरून गपगार. कारण अहो वाद चर्चा वादळाविना सगळाच थंडा कारभार. मग काय गंमत झाली पहा. टुण टुण उड्या मारीत निघाला एक बटाटा हिमतीने. टुण टुण उड्या मारीत निघाला एक बटाटा हिमतीने. मिश्रणात एकजीव होऊन उतरला तेलामध्ये शर्थीने. लाही लाही होता नाही फुलून आला खुदखुदू हसला. लाही लाही होता नाही फुलून आला खुदखुदू हसला. खमंग दरवळ चोहीकडे चहा चटकन जागा झाला. वड्याभोवती सारे जमले. वड्याभोवती सारे जमले. गप्पा गोष्टी वाद रमले. गरम चहाच्या पेल्यातून घोट घोट ऊब जगले. चहा संपला वडा संपला. चहा संपला वडा संपला. पांगले सारे दोस्तगण. चवी बरोबर रेंगाळली मागे एक कुरकुरीत आठवण.
चवी बरोबर रेंगाळली मागे एक कुरकुरीत आठवण. मला सांग रुपाली, या कवितेमधले हे जे सगळे प्रकार आहेत, धीट खिचडी आहे, कुचपूच करणारी कोथिंबीर आहे, सुस्तावलेलं तव्याला गप्पगार चिकटून बसलेलं हे थालीपीठ आहे, आणि मग तो तुझा बहादर बटाटा आहे, आणि बोर झालेला तो चहा आहे, ही सगळी खरं तर माणसंच वाटत आहेत मला, आणि त्याहीपेक्षा हे तुझे सगळे मित्रमैत्रिणी वाटत आहेत. आता मी ते भांडं फोडणार नाही आहे इथे, म्हणजे समीर इथे बसलेला आहे माझा मित्र, त्यामुळे मी, पण तू म्हणतेस ते बरोबर आहे. हे सगळे माणसांचे स्वभाव विशेष आहेत आणि ते या निर्जीव वस्तूंना म्हणजे कोथिंबीरीला, खिचडीला, बटाट्याला जोडून एक गंमत आपण कवितेत केलेली आहे. क्या बात आहे. आणि म्हणूनच हा साबुदाणा वडा अगदी खुमासदार झालेला आहे. आणि बरं का, हा साबुदाणा वडा आपण मैत्रीमध्ये शेअर करत असतोच, पण हळूहळू एखाद्या खास त्याच्याबरोबर किंवा तिच्याबरोबर तो जास्तीत जास्त शेअर करायला लागतो, आणि मग तिथे एक वेगळं नातंच निर्माण होतं, तिचं आणि त्याचं. आता आजूबाजूची मित्रमैत्रिणी अशी हळूहळू हळूहळू फेड होतात आणि इथूनच त्या दोघांची कहाणी सुरू होते. आता त्यांच्या भेटीगाठीची ठिकाणंही ठरतात. मग कधी प्रेमाची चिंब बरसात, तर कधी रुसवे फुगवे असा ऊन पावसाचा खेळ सुरू होतो. मग ती हुरहुर, ती ओढ, तो म्हणतो, तू हाक दे मी साथ देतो, तू हाक दे मी साथ देतो, तू बोलावशील तिथं येतो. वारा पिऊन येईन धावत, वारा पिऊन येईन धावत, डोंगर दऱ्या ओलांडत, विजेसारखा सळसळत, लाटांवरती फेसाळत, किनाऱ्याशी रेंगाळत, किनाऱ्याशी रेंगाळत, आठवणींचे मोती ढुंडाळत, किनाऱ्याशी रेंगाळत, आठवणींचे मोती ढुंडाळत, गवसेल तेवढेच हाती घेतो, गवसेल तेवढेच हाती घेतो, तू बोलावशील तिथे येतो. कुठं भेटायचं? जुन्या पारावर का मेळ्यात, जुन्या पारावर का मेळ्यात, नेहमीच्या टेकडी वा मळ्यात, कडाडलेल्या उन्हाळ्यात, चिंब भिजऱ्या पावसाळ्यात, हिव भरल्या हिवाळ्यात, जुन्या नव्याच्या उजाळ्यात, ओळखीची शीळ फक्त, जुन्या नव्याच्या उजाळ्यात, ओळखीची शीळ फक्त, सोबतीला असेल गळ्यात. उरलं सुरलं झालं विरलं, माघारी सोडून देतो, तू बोलावशील तिथं येतो. खोड्या चहाड्या टिंगल टवाळ्या, गमती जमतीतल्या कोपरखळ्या, खोड्या चहाड्या टिंगल टवाळ्या, गमती जमतीतल्या कोपरखळ्या, उखाळ्या पाखाळ्या दिलखुलास टाळ्या, घटकाभर रमतील सगळ्या. रहा अशाच मनमोकळ्या, रहा अशाच मनमोकळ्या, परतताना एवढंच म्हणतो, तू बोलावशील तिथं येतो, तू बोलावशील तिथं येतो. मी तुला सांगू का, आपण हे गुलाबी नातं, रंगीबेरंगी नातं जेव्हा फुलतं खुलतं बहरतं, तेव्हा ऋतूसुद्धा खुळावतात, हसू लागतात, गाऊ लागतात, रंगपंचमी खेळू लागतात. नुकताच पाऊस ओथंबून झरलेला असतो, सगळीकडे हिरवा शिरवा दिमाखात असतो, आणि त्या पावसाच्या थेंबसरीत ऊन हलकं हलकं डोकावत असतं. आकाशात इंद्रधनूंची सप्तरंगी सुंदर कमान फुललेली असते, आणि तिथे अगदी तिथेच ती त्याला बोलवते. तू श्रावणात ये, तू श्रावणात ये, श्रावणातल्या नवचैतन्या स्मरुनी ये, हासत हासत इंद्रधनूचे रंग ओंजळी भरुनी ये. वसंत सरला कधीच अवघा, वसंत सरला कधीच अवघा, ग्रीष्म तडाखा झेलू नये, श्रावणधारा सचैल वर्षा, ऊन पिसारा लेऊ नये. प्रभात काळी मंजुळ पावा, प्रभात काळी मंजुळ पावा, सूरतयाचा बनूनी ये, सायंकाळी क्षितिजावरली रंगपंचमी खेळू नये. हिरव्या सृष्टीसाठी शेला मखमालीचा घेऊ नये,
हिरव्या सृष्टीसाठी शेला मखमालीचा घेऊन ये, वाटेवरल्या खुळ्या नभाला नवी निळाई देऊ नये. हा बोलावा एक सखीचा, हा बोलावा एक सखीचा, ओळखीचा स्वर उमजू नये. हा बोलावा एक सखीचा, ओळखीचा स्वर उमजू नये. श्रावण वैभव रीते कराया, मनात श्रावण फुलवू नये. श्रावण वैभव रीते कराया, मनात श्रावण फुलवू नये. पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले. पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले. माझ्या भाळावर थेंबाचे फुल पाखरू झाले. मातीच्या गंधाने भरला, मातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभारा. श्रावणात घननिळा बरसला, श्रावणात घननिळा बरसला. वा 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 वा. हे गाणं सोपं नाही आहे अजिबात, आणि कुठली साथ न घेता केवळ आणि केवळ सूर. वा, फारच सुरेख. मला वाटतं माधवीच्या या सुरांनी स्वरांनी आत्ता डॅलसमध्ये श्रावण तिने आत्ता निर्मिती केलेली आहे. क्या बात आहे. हो, पण असं हे ते दोघं हे श्रावण सरीमध्ये गुंफलेलं असताना आता हळूहळू त्यांना मित्रमैत्रिणी, ते कॅन्टीन, तो कट्टा, तो ट्रेकिंगचा ग्रुप हे सारं आता नकोसं वाटतं. तिची लाजरी भिजरी नजरच खूप काही सांगत असते. जाऊ दे त्यांना पुढे, जाऊ दे त्यांना पुढे, तू जरा रेंगाळ म्हणते. जाऊ दे त्यांना पुढे, तू जरा रेंगाळ म्हणते. माझ्या सवे सोबतीनं 4 पावलं चाल म्हणते. अरे असं मोठं काय मागते. आणि मग एका छत्रीतले ते दोघं पावसात चिंब भिजतात आणि दूर दूर चालत राहतात. आभाळ भरून आलं म्हणून तिने छत्री सोबत घेतली. आभाळ भरून आलं म्हणून तिने छत्री सोबत घेतली. चालता चालता दूरवर तिची पावलं चालत गेली. वळणावरती सुरेख सडा गुलमोहराचा, वळणावरती सुरेख सडा गुलमोहराचा, जसा साथ चढवावा पायघड्यांचा. जपून पावलं टाकत ती त्या वाटेवर गेली. चालता चालता दूरवर तिची पावलं चालत गेली. पापण्यांना भ्रम वाटावा असा तो दूरवर दिसला थेंबासारखा. पापण्यांना भ्रम वाटावा असा तो दूरवर दिसला थेंबासारखा. अन बघता बघता समोर आला अचानक वळवासारखा. वळवाच्या पावसात धांदल उडावी ना, अगदी तशीच तिची गत झाली. वळवाच्या पावसात धांदल उडावी, अगदी तशीच तिची गत झाली. आणि स्वतःला सावरत ती त्याच्या सवे चालू लागली. चालता चालता दूरवर तिची पावलं चालत गेली. पण कशी कोण जाणे सरीला चाहूल लागली. कशी कोण जाणे पण सरीला चाहूल लागली. दोघांचा एकांत भिजवत ती पुरती वाहत गेली. एव्हाना छत्री सोबत आहे हे ती पुरती विसरली. एव्हाना छत्री सोबत आहे हे ती पुरती विसरली. पण भिजल्यावर त्या छत्रीला आडोशणा धरली. मुकेपणाने साक्ष देत, मुकेपणाने साक्ष देत गुलमोहर निथळत होता. मुकेपणाने साक्ष देत गुलमोहर निथळत होता. फुटणाऱ्या नव्या अंकुराला एकटक
सतत न्याहाळत होता. अशी कित्येक वर्ष त्याची मुकेपणातच गेली. अशी कित्येक वर्ष त्याची मुकेपणातच गेली. पुन्हा त्या वळणावर तशीच नव्यानं सर बरसत गेली. पुन्हा त्या वळणावर तशीच नव्यानं सर बरसत गेली. महफिल में कैसे कह दे किसी से दिल बंध रहा है किस अजनबी से. महफिल में कैसे कह दे किसी से दिल बंध रहा है किस अजनबी से. हाय करे अब क्या जतन सुलग सुलग जाए मन. भीगे आज इस मौसम में लगी कैसी ये अगन. रिमझिम गिरे सावन. तू थांबूच नाही असं खरं तर मला वाटत होतं. पण बरं का मंडळी, हे रिमझिमगिरे सावन, एक अकेली छत्री में जब आधे आधे भीग रहे थे वगैरे, हे सुख काही फार काळ टिकत नाही. निदान आमच्या वेळी तरी तसं नव्हतं. कारण घरच्यांचा सतत सतत भडीमार अक्षरशः सुरू व्हायचा. लग्न करा, लग्न करा, लग्न करा. आणि घरून विचारणा होते, मग तुम्ही तुमचं तुमचं काही ठरवलंय का तर सांगा, नाहीतर मग आम्ही स्थळ बघणार. वेळेच्या वेळी लग्न झालं पाहिजे, म्हणजे पुढच्या गोष्टी सगळ्या कशा वेळेच्या वेळी होतात, हे असं म्हणणारी एखादी आजी घरात असते. आणि मग स्थळ बघण्याचे इव्हेंट्स म्हणजे अर्थातच कांदे पोहे कार्यक्रम सुरू होतात. म्हणजे आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे इतकं फॅन्सी नव्हतं तेव्हा. नाही नाही, पण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की या कांदे पोहे कार्यक्रमातूनच मग पसंती ठरते. आणि मग तिनं त्याला आणि त्यानं तिला पसंत केलं. मग काय, दोघांना बाहेर फिरायला अगदी मनसोक्त परवानगी मिळते. दोघंही हरखून जातात. मग सारसबागेच्या गणपतीपासून ते पर्वती आणि एक दिवस सिंहगड चढता चढता अहो वरनं ती ए वर कधी येते हे तिचं तिलाच कळत नाही. ती धुंदी निराळी, ते गुलाबी दिवसही निराळे. म्हणजे आजकालची मुलं म्हणतात हे कोर्टशिप पिरियड वगैरे वगैरे वगैरे, अगदी तसंच हातात हात गुंफण्याचे, एकमेकांचा शब्द अगदी अलगद झेलण्याचे धुंद दिवस. धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना शब्दरूप आले मुक्या भावना. धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना शब्दरूप आले मुक्या भावना. धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना. तुझा शब्द की थेंब हा अमृताचा. तुझा स्पर्श की हात हा चांदण्याचा. तुझा शब्द की थेंब हा अमृताचा. तुझा स्पर्श की हात हा चांदण्याचा. उगाला जण्याचा किती हा बहाणा. शब्दरूप आले मुक्या भावना. धुंदी कळ्यांना
क्या बात आहे, क्या बात आहे. आणि मग त्याची पौर्णिमा होऊन जणू ती त्याच्या आयुष्यात येते. त्याला प्रश्नच पडतो की कोजागिरीचा चंद्र न्याहाळावा की तिचा चेहरा. मला वाटतं समीरला हे मी कालच सांगितलं. नाही, आम्ही असेच बसलो होतो, म्हणजे अगदी आपण घरचीच मंडळी सगळी आहोत, हरकत नाही. तर आणि आम्ही ह्याच्या प्रॅक्टिसमध्ये एक गाणं सहज तो म्हणत होता येता येता. आणि मग असं झालं, अरे हा सगळा कार्यक्रम इतका सुंदर आहे, ह्याच्यात हे गाणं हवंच आणि हे तूच म्हणायला हवं. त्यामुळे हे अगदी ऐत्या वेळी काल त्याला दिलेलं आहे समीर. तोच चंद्रमा भात तीच चैत्र यामिनी, तोच चंद्रमा भात तीच चैत्र यामिनी, एकांती मज समीप तीच तुही कामिनी, तीच तुही कामिनी, तोच चंद्रमा भात. नीरवता ती तशीच धुंदी आज ती कुठे, छाया नीरे खिले चित्र तेच देखणे, तीन आत कापुरात गंध तीच मोहिनी, एकांती मज समीप तीच तुही कामिनी, तीच तुही कामिनी, तोच चंद्रमा भात. वा वा वा, फारच छान. नाही, मंडळी ते काल मी जसं म्हटलं तसं, आणि मला वाटतं त्याला तिन्ही डेडिकेट तिकडच्या तो चंद्र बसलाय त्याला करत. त्यामुळे त्यावेळी प्रत्येक त्या एकाच कडव्यात त्यांनी तिन्ही कडव्यातलं थोडं 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 त्यांनी घेतलेलं आहे. पण इन्स्पिरेशन तिथे आहे. मी बटाटा ती कोथिंबीर. त्यांनी साबुदाणा वडा खूपच सिरियसली घेतला. पण हे असे दोघंही प्रीतीच्या चांदण्यात जगाचे भान विसरून जातात. त्यांना वाटत असतं धुंद निळा एकांत हा धुंद दिशा दाही, धुंद निळा एकांत हा धुंद दिशा दाही, काल आज उद्याचेही जरा भान नाही, स्वतः सवे जगालाही विसरून जावे, स्वतः सवे जगालाही विसरून जावे, शारदिया शारदिया चांदण्यात न्हावे, एकदाच आज सख्या धुंद गीत गावे, शारदिया शारदिया चांदण्यात न्हावे, शारदिया शारदिया चांदण्यात न्हावे. स्पर्श रेशमी हा शहारा बोलतो, सूर हा ताल हा जीव वीणा डोलतो, रात राणीच्या फुलांनी देह माझा चुंबिला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला. वा वा, क्या बात आहे. म्हणजे या दोघांनाही अवघड अवघड गाणी दिलेली आहेत आणि त्यांनी ती किती सहजपणे पेललेली आहेत. म्हणजे परत एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं खरंच कौतुक करायचं. पण आता हे असे दोघंही मुक्या भावनांना शब्दरूप देण्यात, चंद्र आहे साक्षीला वगैरे 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 करण्यात गुंगलेले असताना घरी वडीलधारी माणसं मात्र अगदी उत्साहात असतात. मुहूर्त ठरतो, मग गवले पापड सांडगे घालायला आई
काकू मामी आत्या आजी सगळ्यांना बोलवते. सगळ्याजणी अगदी उत्साहाने जमतात. मग साडी खरेदी कुठून करायची, ब्युटी पार्लर कोणतं, याच्यावर तासन तास चर्चा होते. हो की नाही? तुम्ही सगळ्यांनी आपण हे अनुभवलंय. हस्तकला हां, कुठे जायचं शॉपिंगला. मी अजून अनुभवतो. पण तेवढ्यात एखादी वयस्कर काकू किंवा मामी म्हणते, आता जरा बाहेर जाऊ नका बरं का, म्हणजे काळजी वाटते ग म्हणून सांगते. असा एक अनुभवी सल्ला ती त्या मुलीला देते. पण या सगळ्यात आई मात्र भारावलेली असते. पै पाहुणा येणार जाणार, किती करू आणि किती नको असं तिला होत असतं. दिवसाचे 24 तास अपुरे पडतात. पण यातही कौतुक भरल्या नजरेनं ती आपल्या लेकीला आणि जावयाला वारंवार न्याहाळत असते. मनातल्या मनात असंख्य वेळा त्यांची दृष्ट काढत असते. मग लग्न दिवस जवळ येतो. हळद लागते, मेहंदी रंगते. त्या मेहंदीत लपवलेलं असतं त्याचं नाव. मग गौरीहार पुजून सप्तपदी चालताना 7 जन्मांच्या आणाभाका ते दोघं घेतात आणि दोघांचा संसार सुरू होतो. ही केशर पेरत पहाट झाली गोड, ही केशर पेरत पहाट झाली गोड, दिवसाला लागे आता रात्रीची ओढ, दिवसाला लागे आता रात्रीची ओढ, असे हे नव्या नवलाईचे दिवस सुरू होतात. हात तुझा हाती असावा, साथ तुझी जन्मांतरी, मी तुझिया मागून यावे, आसही माझ्या उरी, तुझ संगती क्षणरंगती, तुझ संगती क्षणरंगती, निमिषात मी युग पाहते, दिसते मजला सुखचित्र नवे, मी संसार माझा रेखिते, दिसते मजला सुखचित्र नवे. वा. आणि असं हे संसाराचं सुखचित्र रंगवता रंगवता हळूहळू त्या दोघांच्या लक्षात यायला लागतं, तिच्या लक्षात यायला लागतं, अरे याला काहीतरी वेगळंच आवडतं आणि माझी आवड निवड वेगळीच आहे. म्हणजे आमचे 36 गुण जमलेत बरं का, पण आवडी निवडी तशा भिन्नच आहेत. पण असू दे, आम्ही खूप छान जमवून घेतो, ती आपल्या मैत्रिणींना सांगते. त्याला आवडतो चाफा, त्याला आवडतो चाफा मला निशिगंध, त्याला आवडतो चाफा मला निशिगंध, तरीही अनामिक ओढीने होतो आम्ही धुंद. त्याला आवडते कॉफी मला चहा वाफाळता, त्याला आवडते कॉफी मला चहा वाफाळता, तरीही विरघळतो दोघे एकत्र भिजता भिजता. तो अबोल गंभीर, तो अबोल गंभीर माझ्या शब्दांचा गलका. सगळे हसतायत. पटलेलं आहे. तो अबोल गंभीर माझ्या शब्दांचा गलका, तरीही आमचा एकांत सुखावत जातो बोलका, तरीही आमचा एकांत सुखावत जातो बोलका. असं एकमेकांशी जुळवून घेत घेत ती लेक संसारात रमते खरी, पण माहेरची आठवण आली की मात्र तिचा जीव गलबलतो. मला सांग रुपाली, शीतल, माधवी, तुम्ही सगळ्या योगिता, माझी योगिता मला वाटतं आत्ता रिसेंटली आली आहे, तशी खूप वर्ष नाही झाली, तरी पण माझ्या वेळी असं होतं की सासवड पूर्ण होतं तरी सासर माहेर हे अंतर मला खूप वाटत होतं. इतकं सहज सोपं नव्हतं की पटकीने आठवण आली की चला मी आईकडे जाते किंवा आई माझ्याकडे येते. आणि तुम्ही तर सगळ्या मुली अमेरिकेमध्ये तेव्हा आलात जेव्हा की मोबाईल नव्हता किंवा सहज आईवडील इकडे येऊ शकत नव्हते ना, तुम्ही तिकडे
इतके लवकर जाऊ शकत होता. सो तुम्ही हे सगळं सणवार किंवा हे एकंदरीतच मुलं तुमची मोठी करणं हे सगळं कसं निभावलं? मी म्हणणार नाही साजरं केलं, कसं निभावलं? नाही, सण तुला सांगायचं झालं तर खरं म्हणजे आम्ही ते जास्त कालनिर्णयावरतीच बघितले. म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की इथे काही शाळांना सुट्टी नसते, ऑफिसला नसते, त्यामुळे सणाचं असं बाहेर वातावरण काहीच नाही. पण तरीही आपण मराठी मंडळी विकेंडला जमून दिवाळी, दसरा ऑब्झर्व आपण सगळ्यांनीच साजरा केलेला आहे. पण तरी एक दिवाळी म्हटलं की तो उठण्याचा घमघमाट किंवा फराळाचा तो सुगंध आणि त्याचप्रमाणे फटाके आणि मग नातेवाईकांशी भेटणं, सुट्ट्या, सगळं किल्ला वगैरे, हे सगळं, या सगळ्या आठवणी येतात. आणि या आठवणी काढतच खरं तर आम्ही सण साजरे केलेले आहेत. हो ना, कारण नातेवाईकांशिवाय दिवाळी, कारण एकमेकांकडे फराळाचं ठरलेलं असायचं रोज कोणाकोणाकडे ते. सो नातेवाईकांशिवाय दिवाळी आणि मैत्रिणींशिवाय मंगळागौर मी इमॅजिनसुद्धा करू शकत नाही. अगदी बरोबर. आणि तू मगाशी म्हणालीस ना की मुलगी जेव्हा दूर येते घरापासून आणि आम्ही सगळ्या दूर देशी आलेलो आहोत, तर काय नसतं तर हाकेच्या अंतरावर आपलं मायेचं माणूस नसतं, हाकेच्या अंतरावर आई नसते. एकदम चटकन फोन उचलून बाबांना फोन करावा तर हे दिवस रात्रीचं गणित, इकडे दिवस तिकडे रात्र तिकडे दिवस, हे सगळं कसं जमवायचं हा मोठा प्रश्न असतो. त्यामुळे ह्या सगळ्यांशी आम्ही काही प्रमाणात ॲडजस्ट केलं आहे. पण अशा वेळेला मनात दाटून राहतात त्या आठवणी आणि फक्त आठवणी. मग असं वाटतं की माझ्या मैत्रिणी गेल्या असतील का माझ्या आईला भेटायला, तिथे खेळल्या असतील का त्या मंगळागौरीचे खेळ, माझ्या अंगणात झुलत असेल का श्रावणाचा झुला उंच उंच, माझ्या आईचं पत्र कधी येईल मला माझ्या माहेरचा सांगावा, आणि माझ्याही अंगणात बरसेल का तो श्रावण. आणि मग ती माहेरवाशी कातर स्वरात गाते, आषाढाच्या बाग, आषाढाच्या बाग, नाही भुलला श्रावण, बरसना नाही दारी, बरसना नाही दारी, उजाडल माझं मन, उजाडल माझं मन. सुकलेल्या फांदी लाग बांधू कसा मी हिंदोळा, सुकलेल्या फांदी लाग बांधू कसा मी हिंदोळा, पाठमोरा मेघ काळा केली कशी भुलावण, पाठमोरा मेघ काळा केली कशी भुलावण. थेंब थेंब आड लाग यमुनेचा डोहडोळा, थेंब थेंब आड लाग यमुनेचा डोहडोळा, त्यात सावळ्याचा थांग घेई वेडी गवळण, घेई वेडी गवळण, घेई वेडी गवळण. भुरू भुरू झुर लाग कापूरला जीव भोळा, भुरू भुरू झुर लाग कापूरला जीव भोळा, दाटूनिया येता गळा माहेराची आठवण, दाटूनिया येता गळा माहेराची आठवण. इवल्याशा मिठीचा ग मायपाश कंठी माळा, इवल्याशा मिठीचा ग मायपाश कंठी माळा, घन हासला लढवाळा मन चिंब पानु पान, मन चिंब पानु पान, मन चिंब पानु पान. वा. आणि एक सांगावंसं वाटतं इथे की
हे नवीन गाणं हे मी लिहिलं आहे आणि याला चाल लावली आहे जयराम जोशी म्हणून संगीतकार आहेत त्यांनी. पण माधवीने ही चाल स्वतःची तयार केलेली आहे, कडव्याची. शिकता 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 तिची स्वतःचीच चाल झाली आणि आम्ही म्हटलं ठीक आहे, हीच चाल तू म्हण जी तुला कम्फर्टेबल आहे आणि फारच सुरेख. मग असे हे चिमण्या पाखरांच्या मायेत आई बाबा अगदी गुरफटून जातात. त्यांच्या जबाबदाऱ्या वाढतात. पिल्लांना घेऊन शाळेत जायचं, त्यांचा अभ्यास बघायचा, या ॲक्टिव्हिटीला नाही त्या ॲक्टिव्हिटीला नाही. आणि मग त्यांचे मित्रमैत्रिणी चांगले आहेत ना, कारण आपण परदेशात आहोत परत. त्यामुळे मित्रमैत्रिणी कसे आहेत या बाबतीत सतत जागरूक राहायचं. पिल्लू जरा कुठे आजारी पडलं की हातातली सगळी कामं टाकून दोघांनी 24 तास त्या पिलाच्या उशा पायथ्याला बसायचं. बघता बघता दोघांचे चौघे होतात आणि त्यांचं सगळं जगच बदलतं. आणि त्यांच्याही नकळत अपेक्षांचे डोंगर उभे राहतात आणि ते सर करताना जीव बेटाकुटीला येतो. मला वाटतं ही तारेवरची कसरत आपल्या सगळ्यांचीच होते. खरे इथे जशी तुमची तशी भारतात आमची सुद्धा होत असते. पण ही जी ओढाताण आहे ही मला असं वाटतं की कुणी अज्ञातानं बांधलेल्या दोरीवरती आपण चालत राहतोय, ताशा कडाडत राहतोय आणि खेळ सुरू होतोय डोंबाळणीचा. तारेवरली डोंबारीण, तारेवरली डोंबारीण, हातात तोलून लवचिक काठी, आयुष्याचा खेळ मांडते वीतभरीच्या खळगीसाठी. सलाम ठोकून सवार जेव्हा, सलाम ठोकून सवार जेव्हा, श्वास रोखले खेळल्या नजरा. सलाम ठोकून सवार जेव्हा, श्वास रोखले खेळल्या नजरा. कडाडणारा ताशा सांगे, लईत माझ्या चाल गजरा. चकारीमध्ये रुतले पाऊल, चकारीमध्ये रुतले पाऊल, नेटाने फिरवी दैवाला. ऊन झेलुनी कभिन्न राकट, कुंकू भक्कम उभे साथीला. अधांतरी अवघा डोलारा, अधांतरी अवघा डोलारा, घडी घडीला ती सावरते. अधांतरी अवघा डोलारा, घडी घडीला ती सावरते. एक तीराहून सुटली नौका, दुजा किनारी जाऊन भिडते. समेटून घे सर्व पसारा, समेटून घे सर्व पसारा, मुठीत भिजल्या जुनाट नाणी. समेटून घे सर्व पसारा, मुठीत भिजल्या जुनाट नाणी. अनवाण्या वाटांच्या संगे, दूरदेशीला निघते राणी. खेळ असा हा इथे संपला, खेळ असा हा इथे संपला. डाव उद्याचा नित्य नवीन, अज्ञाताच्या दोरीवरती वाट चालते डोंबारीण. अज्ञाताच्या दोरीवरती वाट चालते डोंबारीण. खरंच आहे. मग हे गोडी गुलाबीचे दिवस, ओढीचे दिवस, स्वप्नाळू दिवस पाहिलेल्या त्या डोळ्यांना रंगीबेरंगी इंद्रधनुचे रंग लेवून बेधुंद रहळणाऱ्या त्या मनाला नवीन घराचे हप्ते, नोकरी, मुलांची शिक्षणं असं आयुष्याचं वेगळंच रूप कळायला लागतं. आणि मग सकाळ संध्याकाळ त्याच 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 रुटीनमधून जाताना असं वाटायला लागतं त्याच बेरजा वजा बाक्या, त्याच बेरजा वजा बाक्या, तोच तो रट्टाळ पाढा. अहो आयुष्य म्हणजे दुसरं काय, रांधा वाढा उष्टी काढा. नेहमीसारखाच दिवस उगवतो, नेहमीसारखाच दिवस उगवतो, नेहमीचीच संध्याकाळ. थोडे ढग इकडे तिकडे, बाकी रोजच्या इतकंच आभाळ. दिवस रात्रीची बसली घडी, दिवस रात्रीची बसली घडी, उगीच कशा सापड मोडा. आयुष्य म्हणजे दुसरं काय,
रांधा वाढा उष्टी काढा. सणवार थोडेफार जमेल तितकाच पाहुणचार, त्यातून आम्ही पुण्याचे. सणवार थोडेफार जमेल तितकाच पाहुणचार, 7च्या आत घरात शिस्त, 8 वाजता बंद दार, नाकीवे सणमाने जूर, चाकोरीचा रथ ओढा. आयुष्य म्हणजे दुसरं काय? रांधा वाढा उष्टी काढा. अन्न वस्त्र निवारा या बेसिक गरजा पुरवत हो, आणि आता वायफायची भर पडलेली आहे त्याच्यामध्ये. बेसिक गरजांमध्ये अन्न वस्त्र निवारा या बेसिक गरजा पुरवत झापडे लावावे, धूम धावावे, शर्यतीच्या घोड्यागत फेस येऊन व्हावे उताणे, मगच म्हणावे लगाम सोडा. फेस येऊन व्हावे उताणे, मगच म्हणावे लगाम सोडा. आयुष्य म्हणजे दुसरं काय? रांधा वाढा उष्टी काढा. चुकून एखादी झुळूक कधी आलीच तर द्यावी परतून. अहो बंदिस्तानच्या महाल माड्यास खिडक्या दारे आणणार कुठून? समस्यांच्या या गुंतागुंतीस भावुकतेचा नकोस तिढा. समस्यांच्या या गुंतागुंतीस भावुकतेचा नकोच तिढा. आयुष्य म्हणजे दुसरं काय? रांधा वाढा उष्टी काढा. हे पहा, अरसिक म्हणोत कोणी म्हणोत घड्याळाचे गुलाम. अरसिक म्हणोत कोणी म्हणोत घड्याळाचे गुलाम. लष्कराच्या भाकऱ्या नकोत, आपण बरेनी आपले काम. लष्कराच्या भाकऱ्या नकोत, आपण बरेनी आपले काम. हाच कित्ता गिरवत रोज घोकावा एकच पाढा. हाच कित्ता गिरवत रोज घोकावा एकच पाढा. आयुष्य म्हणजे शेवटी काय? रांधा वाढा उष्टी काढा. रांधा वाढा उष्टी काढा. पण मी सांगू का, हे रांधा वाढा उष्टी काढा हे दिवसही सरतात. मुलं मोठी होतात, कॉलेजमध्ये जायला लागतात, म्हणजे आपण जिथे होतो आता तिथे ते असतात. मग त्यांचं विश्व, मग त्यांचं कॅन्टीन, त्यांचे अड्डे, त्यांचे मित्रमैत्रिणी, सगळं त्यांचं. आईबाबांना जरा मोकळं वाटायला लागतं खरं, पण मधनंच मग आई तो स्नो व्हाईटचा कॉस्ट्यूम यावेळेला मी हॅलोविनला घालणार आहे आणि त्या शायनिंग स्लीपर्स त्या पण मला पाहिजेत बरं का, हे आता ऐकायला येत नाही. दोघांनाही काहीतरी सुटत चालल्याची जाणीव होत राहते. किती दिवस सर्कसला आपण गेलो नाही, किती दिवस सर्कसला आपण गेलो नाही. बघता बघता मुलं मोठी झाली नाही. विसरलो ते बागेच्या घसरगुंड्या अन झोपाळे. विसरलो बागेच्या घसरगुंड्या अन झोपाळे. घरी आल्यावर चिमण्यांचे खट्ट मिठीत बिलगणे. आता कोणी आईस्क्रीमचा हट्ट धरत नाही. आता कोणी आईस्क्रीमचा हट्ट धरत नाही. बघता बघता मुलं मोठी झाली नाही. ती गॅदरिंगची धमाल, ती हत्ती घोड्यांची कमाल, ती गॅदरिंगची धमाल, ती हत्ती घोड्यांची कमाल, ती विंगेतली गडबड, ती पाठांतराची बडबड. साई सुट्ट्या म्हणून कोणी पाटी फोडत नाही. साई सुट्ट्या म्हणून कोणी पाटी फोडत नाही. बघता बघता मुलं मोठी झाली नाही. जडावलेल्या पापण्यांमध्ये उडणाऱ्या पर्या. जडावलेल्या पापण्यांमध्ये उडणाऱ्या पर्या सिंड्रेलाच्या सुटकेला धावून आल्या खऱ्या. पण त्या जादूच्या कांड्या आता कोणी फिरवत नाही. त्या जादूच्या कांड्या आता कोणी फिरवत नाही. बघता बघता मुलं मोठी झाली नाही. बघता बघता मुलं मोठी झाली नाही. मग हळूच कधीतरी जुना अल्बम तिच्या हाताला लागतो. पिलांचे असंख्य फोटो पुन्हा पुन्हा पाहताना, त्याच्यावरती धूळ जी जमली आहे ती सगळी सारताना तिचं मन भरून येतं. डोळे पाणावतात. त्या पिलांचं हसणं, खेळणं, खिदळणं, आई आई म्हणून सतत
सतत मागे मागे करणं तिला भूतकाळात घेऊन जातं. एकटी एकटी घाबरलीस ना, एकटी एकटी घाबरलीस ना, वाटलंच होतं आई, म्हणूनच तर सोडून तिला लांब गेलो नाही. ना 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 ना. आली होती जान झोप, गुरूप झालो असतो, भीती भीती कसली थेट उद्याच उठलो असतो. आली होती जाम झोप, गुडूप झालो असतो, भीती भीती कसली थेट उद्याच उठलो असतो. मात्र वाटलं आपल्या पुरता विचार बरा नाही. मी आहे शूर, माझी आई तशी नाही. एकटी एकटी घाबरलीस ना, ना 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 ना. एकटी एकटी घाबरलीस ना आई असं म्हणणारं माझं पिल्लू दूरदेशी निघूनही गेलं. कसं असेल ते? जेवत असेल ना वेळेवर? माझी वलेसे रोप, मातीतून हुंकारले, आणि आभाळाशी नाते त्याचे क्षणात जुळले. माझे इवलेसे रूप तान्हे रूप निरागस, कुंची अंगडी हिरवी त्याला शोभती साजस. माझे वलेसे रूप त्याचे उन्हात खेळणे, पर्जन्याने त्यास दिली चिंबसरीची पैंजणे. ओ माझे इवलेसे रूप रोज रूप घेनवे, त्याचे गातात गोडवे निळ्या पाखरांचे थवे. माझे इवलेसे रूप आहे चिमुकले धीट, त्याला मातीने लावली काळ्या मेघाचीच तीट. ओ माझे इवलेसे रूप तरारेल ते अंगणी, त्याच्या ओठी खेळतील कळ्या फुलांचीच गाणी. माझे वलेसे रूप त्याच्यापासून मी दूर, कुणी असेल शिंपले त्याला जळथेंब भर. माझ्या इवल्याशा रूपा तूच तुला रे आधार, आहे आभाळ मातीचा आशीर्वाद तुझवर. ही आपली इवली इवली रोपं, आपली चिमणी पाखरं आता मोठी झाली आहेत, त्यांना पंख फुटले आहेत आणि ती घरट्यातनं उडून गेली आहेत, याची सुद्धा आता सवय व्हायला लागते. पुन्हा एकदा आयुष्य एका नव्या वळणावर येऊन उभं राहतं. मन कुठल्या तरी छंदात रमायलाही लागतं. म्हणजे एक सुटसुटीत नवीन दिवस बरा
असं स्वतःला समजावता समजावता संध्याकाळ मात्र हळवं करते. अंधार दाटू लागतो आणि अचानक एक गुलाबी आठवण येते, एक प्रकाशाचा कवळसा येतो आणि मनाचा डोह उचंबळून जातो. भावना अस्वस्थ करतात. खरं तर भेटी गाठी वगैरे आता सगळ्या शक्यता संपलेल्या आहेत, पण तरीही ती आठवण पुन्हा नव्यानं जगावं असं वाटतं आणि नुसत्या स्पर्शभासानं सुद्धा मन चिंब भिजून जातं. अवेळीच दाटे जिथे सांजराई, अवेळीच दाटे जिथे सांजराई, तिथेही स्मृतींशी पुन्हा भेट होई. मुठी कवडशांचे प्रकाशी दिलासे, तुला आठविता जरासे जरासे. सडे पारिजाती कधी शिंपलेले, सडे पारिजाती कधी शिंपलेले, कळे गंध भरले सवे वेचलेले. ऋतू सर्व होती पुन्हा आपलेसे, ऋतू सर्व होती पुन्हा आपलेसे, तुला आठविता जरासे जरासे. नसे शक्यताही कधी भेटण्याची, नसे शक्यताही कधी भेटण्याची, तरी आस जागी तुझ्या मिलनाची. उणे सर्व होती वियोगी उसासे, उणे सर्व होती वियोगी उसासे, तुला आठविता जरासे जरासे. नको सांत्वना तू वृथा भीक घालू, नको सांत्वना तू वृथा भीक घालू. नको वेदने तू उमाळू न बोलू, नको प्रार्थना देऊ आता खुलासे, नको प्रार्थना देऊ आता खुलासे, तुला आठविता जरासे जरासे. तुझ्या चाहुलीने मला जाग यावी, तुझ्या चाहुलीने मला जाग यावी. पुन्हा मी त्वरेने खुशाली पुसावी. स्मृती चिंब व्हाव्या तुझ्या स्पर्श भासे, स्मृती चिंब व्हाव्या तुझ्या स्पर्श भासे, तुला आठविता जरासे जरासे, तुला आठविता जरासे जरासे. पण एक मात्र खरं आहे बरं का, या व्हॉट्सॲपनी कमाल केली आहे, हो की नाही? म्हणजे खुलच्या सिमसिम म्हणत सगळा मित्रमैत्रिणींचा खजिना पुन्हा एकदा हाती लागलाय. आणि मग ते व्हॉट्सॲपवरचे वेगवेगळे ग्रुप आणि त्या ग्रुपचे ॲडमिन, म्हणजे आपल्या सगळ्यांना हा अनुभव आहे थोड्याफार प्रमाणात. शाळेतले जे वर्गाचे मॉनिटर असायचे त्यांनी आपसूक ॲडमिनची जबाबदारी स्वीकारली आहे. मग कुणाला ते पटतं, कुणाला पटत नाही. मग कोण कुणाला आत्ता काय म्हणालं, कोण कुणाला तेव्हा काय म्हणालं, हे सगळं डिस्कशन काढण्यासाठी वेगवेगळे ग्रुप्स तयार होतात. थोडक्यात काय, जो दंगा शाळेत होता तो आता व्हॉट्सॲपवर सुरू झालेला आहे. तिसऱ्या बाकावरची ती त्याला अंधुक अंधुक आठवतीये, तिसऱ्या बाकावरची ती त्याला अंधुक अंधुक आठवतीये. पण ती वर्गात आली की छातीत होणारी धडधड. आता याला प्रेम म्हणतात का हे तुम्हीच ठरवा बरं का. वर्गात ती आल्यावर धडधडायचं खरं, वर्गात ती आल्यावर धडधडायचं खरं. मास्तरांच्या धाकापेक्षा हे वेगळंच होतं बरं. पण बोलायचं धाडस कधी झालं नाही आणि 10वी नंतर तिला कधी पाहिलंही नाही. ओघाने यंत्रवत आयुष्य पुढं सरकलं, ओघाने यंत्रवत आयुष्य पुढं सरकलं. 2चे 4 होत संसारात रमलं. मग अचानक एक दिवस जग व्हॉट्सअपमय झालं, जसं कोणी पुन्हा मला शाळेमध्ये नेलं. ती म्हणाली, अरे तू वसंताना, ती म्हणाली, अरे तू वसंताना. आजही मोहरलो मी नाव तिने घेताना. ओघाने मग गेट टुगेदर झालं,
ओघा ओघाने मग गेट टुगेदर झालं, पुन्हा त्या वाटेवर नव्याने भेटणं झालं. केसांचा शेपटा जाऊन ग्रे बॉबकट आला. केसांचा शेपटा जाऊन ग्रे बॉबकट आला. सायकलच्या जागी तिचा शोफर कार घेऊन आला. जाई जुईंच्या गजऱ्या जागी उंची अत्तर दरवळलं. जाई जुईंच्या गजऱ्या जागी उंची अत्तर दरवळलं. आणि तिथेच अखेर मी माझ्या मनाला समजावलं, आपल्याला नसतं बुवा हे सारं झेपलं. आपल्याला नसतं बुवा हे सारं झेपलं. तेवढ्यात तिनं हे नजरेनं हेरलं. ती म्हणाली, अरे वेड्या किती विचार करतोस. ती म्हणाली, अरे वेड्या किती विचार करतो. मायेचा ओलावा संसारासाठी पुरे असतो. ज्या मातीत जातो तिथेच रुजतो आम्ही. ज्या मातीत जातो तिथेच रुजतो आम्ही. अंगणात दरवळणारा मुका प्राजक्त आम्ही. अंगणात दरवळणारा मुका प्राजक्त आम्ही. तुम जो कह दो तो आज की रात चांद डूबेगा नहीं. रात को रोक लो. तुम जो कह दो तो आज की रात चांद डूबेगा नहीं. रात को रोक लो. आज की रात है और जिंदगी बाकी तो नहीं. तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं. शिकवा नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं. तेरे बिना जिंदगी भी लेकिन जिंदगी तो नहीं. जिंदगी नहीं, जिंदगी नहीं, जिंदगी नहीं. मंडळी, 40शी पार केली की थोडं विसरायला होतं. 40शी पार केली की थोडं विसरायला होतं. अनोळखी माणूसही ओळखीचं वाटतं. पेट्रोल भरताना शाहरुखचं पोस्टर समोर दिसतं. पेट्रोल भरताना शाहरुखचं पोस्टर समोर दिसतं. आपल्याकडेच एकटक बघतोय असं उगाच वाटतं. मनाला तसं खूप बरं वाटतं. मनाला तसं खूप बरं वाटतं. एकटंच वेळं खुश होऊन जातं. एखादी फाटकी नोट खपवावी ना, अगदी तसं चोरट्यासारखं ओशाळतं. एखादा मित्र आजही म्हणतो, बरं का, एखादा मित्र आजही म्हणतो, ए तू छान दिसतेस. आजही तू तशीच खळखळून हसतेस. घडाघडा तो माझ्याबद्दल बोलत राहतो. घडाघडा तो माझ्याबद्दल बोलत राहतो. उगाचच मला भूतकाळाच्या झोक्यावरती तरंगत नेतो. किती छान ते दिवस. मी खोल उसासा सोडते. किती छान ते दिवस मी खोल उसासा सोडते. संसार म्हणजे केवढा त्याग, स्वतःला महानपण देते. बस झालं. आता मी माझ्यासाठी जगणार.
बस झालं हे, आता मी माझ्यासाठी जगणार, वाटेल तसे पंख लावून उडणार. नवरा घरी येताच स्पष्टच सांगितले, होते नव्हते ते सारे एका दमात उरकले. मिश्किलपणे तो म्हणाला, माझी मुळीच हरकत नाही. नाहीतरी अगं राणी, मी तुझ्या शब्दाबाहेर नाही. विचारांना मग वाऱ्याचा वेग आला. बघता बघता मनानं उंबरा सहज पार केला. बागडून आनंदानं मी घरी परतले. नवऱ्याने चहा देत हसून स्वागत केले. हे पाहताच मनात पुन्हा काहूर माजले. म्हणजे माझ्या वाचून यांचे काहीच नाही अडले. वाचून माझा चेहरा तो हसत म्हणाला, जेवताना मला आज जोरात ठसका लागला. अगं तू आठवण काढलीस म्हणून मनाला समजावले. तेव्हा कुठे राणी अगं 4 घास घशाखाली गेले. त्याच्या अशा बोलण्याने माझ्या डोळ्यात पाणी आले. पारतंत्र्यातले स्वातंत्र्य जीवाला चाटून गेले. वा, क्या बात आहे. आणि मग या व्हॉट्सअपवरती हे जे काही आपण एकत्र मित्रमैत्रिणी आलेलो असतो, जेव्हा तसे आपले गॉसिपचे सगळे मैत्रिणींचे वेगवेगळे ग्रुप्स असतात, मुलांचेही असतील कदाचित, तर तसेच ते ग्रुप्स आता इथे व्हॉट्सअपवर सुद्धा होतात. आणि मग या सगळ्या देश-विदेशी विखुरलेल्या चिमण्या भेटतात एकमेकींना आणि चिवचिवाट सुरू होतो. तू काय करतेस सध्या, तू कुठे असतेस? आणि आपण शाळेनंतर भेटलो नाहीये बरं का, त्यामुळे तू आता आलीस ना की नक्की ये आणि वेळ काढून ये. म्हणजे आपल्याला ते सगळं शॉपिंग वगैरे करायचंय, ती खादाडी करायची, पावभाजी, SPDP मोठी लिस्ट आहे. का घरीच करूयात इडली सांबार, म्हणजे डाएट वगैरे. प्लीज घरी विरी काही नको आणि डाएट तर अजिबात नको. आपण कुठेतरी मस्त बाहेर जाऊयात लोणावळ्याला. नाही पण हे अमेरिकेहून लोक आलेत की त्यांना अजिबात वेळ नसतो. काय सचिन, अजिबात वेळ नसतो. त्यामुळे तुमची धावपळ सगळी चाललेली असती. मला वाटतं आपण निदान मुळशीला तरी जाऊया. चिव चिमण्या किलबिलाट करतात. मधली वर्ष भुर्क उडून जातात. सख्या परत एकदा जमतात त्याच फांदीवर. आणि घमघमणारी ती बकुळीची फांदीसुद्धा त्यांची वाट पाहत असते अगदी आतुरतेने. मग घरट्यात रमलेली आणि जगाला गवसणी घालू पाहणारी ही चिमणाबाई अगदी आनंदाने गाते, आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या फुलतील कोणी जल्या वाचून. माझ्या मनीचे गुज ह्या जाणून वाहणाऱ्या गाण्यातून. आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या फुलतील कोणी जल्या वाचून. माझ्या मनीचे गुज घ्या जाणून वाहणाऱ्या गाण्यातून. लहरेन मी बहरेन मी, लहरेन मी बहरेन मी, शिशिरातून उगवेन मी. एकाच या जन्मी जणू वा. पुन्हा मारूया एक भरारी, पुन्हा मारूया एक भरारी,
बकुळीवरती होऊ गोळा. पुन्हा मारूया एक भरारी, बकुळीवरती होऊ गोळा. तिथे झुलाया आतुरलेला, आठवणींचा मनहिंदोळा. झिम्मा फुगडी काचा पाणी, चला सख्यांनो खेळ खेळूया. झिम्मा फुगडी काचा पाणी, चला सख्यांनो खेळ खेळूया. व्यापतापही विसरून सारे, हासत नाचत फेर धरूया. अजून आहे प्रवास मोठा. आत्ताशी 50शीच आहे किमान तिघींची. सो अजून आहे प्रवास मोठा, सांज वेळही रंगीत करूया. एक दिलाने आनंदाने, मधुभावाचे गीत गाऊया. दूर दूर तुम्ही असा कुठेही, देशवेशही असो निराळा. दूर दूर तुम्ही असा कुठेही, देशवेशही असो निराळा. मनात राहो नित झुलणारा, आठवणींचा मनहिंदोळा. मनात राहो नित झुळणारा, आठवणींचा मनहिंदोळा. आठवणींचा मनहिंदोळा, आठवणींचा मनहिंदोळा. धन्यवाद. एक फक्त क्लॅरिफाय करतो, माणसांचा व्हॉट्सॲप ग्रुप तो असेल काय गॉसिप बरोबर, पण त्याच्यात कोणी काही बोलत नसेल. अगदी बरोबर. नमस्कार, माझं नाव शीतल खडके आणि समीर ठकार. आम्ही होस्ट आहोत आज या इव्हनिंगचे. थँक्यू ऑल फॉर कमिंग. फर्स्टली श्रोत्यांशिवाय कलाकारांचं हे नसतं, त्यामुळे थँक्यू सो मच एव्हरीबडी फॉर जॉईनिंग अस टुडे. जर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज हे पाकिट जस्ट फॉर सम इफ यू लाईक, थोडंसं प्रोत्साहन मिळतं सगळ्या कलाकारांना. दॅट्स इट, नथिंग बिग. आणि पुढच्या कार्यक्रमासाठी थोडंसं काही तुमच्या लोकांनी आमचे कार्यक्रम अटेंड केलेले असतीलच. मागच्या वर्षी रघुनंदनजी पंचकरांना आम्ही आणलं होतं, मंजुषा ताई पाटीलना पण आणलं होतं, आणि पुढच्या वर्षी तुला वी हॅव अ फ्यू आर्टिस्ट कमिंग फ्रॉम इंडिया. सो आम्हाला दोघांनाही खूप आवडेल. तिला आर्ट वगैरे हे सगळं करण्याची खूप आवडेल. मलाही जनरल जेवढं मी जमलं तेवढं करतो, पण त्या हिशोबाने काही वर्ष ओळखी होतात, काही आपण आपलं कल्चर सेलिब्रेट करतो. म्हणजे लहान असताना मी कल्याणहून सवाई गंधर्वला जायचो, म्हणजे सकाळची गाडी पकडून असतो, आणि पूर्वी ते सवाई गंधर्व रात्रभर असायचं नाही का. तर मी माझा मित्र, मला आठवतो जितेंद्र जोग, पण त्याचं अजून लग्न नाही झालं, तो ह्याच कविता वाचत असेल. मला त्याला पण लिहायची खूप आवड आहे. ज्यांना लिहायची आवड असते ते लिहिता लिहिता विसरून जातात आपलं लग्न करायचं. म्हणजे ठीक आहे, तू लग्न नको करू, पण त्याच्याबरोबर मी जायचो. रात्रभर असायचा कार्यक्रम. सो वॉट एव्हर आय ट्राय टू डू माय बिट इन मेंटेनिंग आवर कल्चर, हे सगळं तर मला खूप आवडतं. तर मला समीर जोशी यांनी कॉन्टॅक्ट केलं होतं की अरे बाबा इंडियातनं आर्टिस्ट येत आहेत, त्यांनी छान त्यांचा कार्यक्रम सेट आहे, तू करशील का. मी म्हटलं वाय ना, इट इज अ व्हेरी डिफरंट फील. म्हणजे प्रत्येक वेळेस गाण्यांचाच कार्यक्रम आम्ही सादर केला, हे काहीतरी वेगळंच वाटलं आम्हाला, छान वाटलं. तो गिव्ह देम अ बिग राउंड ऑफ. थोडंसं इंट्रोडक्शन करते आपल्या कलाकारांचं. रुपाली परांजपे, वेअरिंग मल्टिपल हॅट्स, कवयत्री, लेखिका, नाट्यलेखिका असं यांच्या विविध रूपं आहेत. मनचिंब पानोपान हा काव्यसंग्रह यांचा 2022मध्ये प्रसिद्ध झाला आहे. कोहम सोहम, सती शिवांगी या संगीत ऐकू येत आहे. कोहम सोहम, सती शिवांगी या संगीत नाटकाचे यांनी लेखन केलेलं आहे. कृष्णगाथा, नवदुर्गास्तवन हे गीत लेखन केलेलं आहे. तुमच्या आमच्या घरची गोष्ट आणि इंद्रधनुचे रंग या एकांकिकांचे सुद्धा लेखन केलेले आहे. सो अँड शी जॉईन्स अस फ्रॉम न्यू जर्सी टुडे. नेक्स्ट अपर्णा डोळे. यांना RJ अपर्णा डोळे असं संबोधतात. काय म्हणतात त्याला मराठीत संबोधतात. सॉरी, थोडंसं मराठी खराब आहे. आय एम व्हेरी एक्सायटेड बिकॉज दिस इज द फर्स्ट RJ आय एम मीटिंग. सो अगेन खूप मल्टिपल हॅट्स,
कवयित्री, निवेदिका, सूत्रसंचालक आणि मुलाखतकार असे यांचे वेगळे रूप आहेत. रेडिओ विद्यावाणी येथे कलायडोस्कोप मुलाखत शृंखला तसेच रेडिओ FTII येथे मुलाखत शृंखला यांची सुरू आहे. कवयित्री म्हणून पाऊल खुणा चारोळी संग्रह हा यांचा 2017 प्रकाशित झाला. तरंग चारोळी संग्रह हा 2024 प्रकाशित झाला. ऊसमळा, आर्याबाग दिवाळी अंकासाठी किशोर मासिक यामध्ये ललित लेख, गोष्टी, मुलाखती, कविता प्रकाशित झालेल्या आहेत. आणि ह्या आज आपल्याकडे आहेत पुण्याहून. मूविंग ऑन टू आवर सिंगर्स, माधवी कुलकर्णी. शी हॅज, अगदी त्यांनी मला आवर्जून सगळ्यांना सांगितलं आहे त्यांच्या बाबतीत खूप काही म्हणायचं नाही आहे. ओनली इंट्रो इज मी डान्सवासी आहे, गेले 30 वर्ष. डान्सवासी आहेत आणि गाणं उत्तम गातात. आणि शी इज सेल्फ टॉट आणि शी लव्स सिंगिंग. दॅट्स व्हॉट आय नो अबाउट हर, बट नथिंग एल्स. सो आपण सगळं गाणं ऐकलंच आहे त्यांचं. सो आणि लास्ट बट नॉट द लीस्ट समीर ठकार. जरा चुकीचं माईक आलेला आहे. बायको नवऱ्याबद्दल सांगणार आहे. सो होपफुली बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन इज अ वुमन. थँक्यू. समीर ठकार काय सांगू, जे लोक समीर ठकारांना ओळखतात ते माहिती आहे की म्युझिक इज हिज पॅशन. पॅशन म्हणण्यापेक्षा ही ब्रीथ्स म्युझिक एव्हरी डे. सो आस्क मी ऑर द गर्ल्स, वी हॅव 2 गर्ल्स, ट्विन गर्ल्स. अगेन वेअर्स मल्टिपल हॅट्स. उत्तम गायक आहेत, उत्तम वादक आहेत, गिटार वाजवतात, सतार वाजवतात, हार्मोनियम वाजवतात, बेसिकली काही द्याल ते वाजवतात आणि उत्तम वाजवतात. आंटी सुद्धा वाजवते. पण अबोल आणि गंभीर आहे. हां, पण अबोल आणि गंभीर आहे. अबोल आणि गंभीर आहेत. आणि या, आय मीन दॅट्स इट. सो थँक्यू फॉर कमिंग आणि आय होप यू एन्जॉयड. वी एन्जॉयड अ लॉट. आज आपल्याला सगळ्यांना थोडंसं आपल्या बालपणाची थोडी आठवणी जाग्या झाल्या असतील. तिसऱ्या भागावरची ती तुम्हाला लक्षात असेल ती मनातच ठेवा. पण समीरला तिसऱ्या लक्षात आहे. भागाचा तो पण आम्हाला आठवतो, त्यामुळे तरी नो प्रॉब्लेम. ऍक्च्युली जेव्हा मी ही कविता लिहिली होती तेव्हा मला ती व्हायरल झाली व्हॉट्सअपवर त्या ठिकाणी. आणि मग असंच सगळ्या मुलींचं आलं की अरे तू असं का, की कायम त्यालाच वाटतं, तिला वाटतं असं का नाही. तर मी तशीही एक लिहिली, पण ती नेमकी या कार्यक्रमात इन्क्लूड नाहीये. व्हॉट्सअप ग्रुप बरोबरून भरत. काही स्नॅक्स आणि चहा ठेवला एक त्याच्यापूर्वी जरा मला एक बोलायचं आहे थोडंसं. तर मी न्यूजर्सीत असते, गेली 30 वर्ष मी न्यूजर्सीत. म्हणजे पुणं सोडल्यावरती मी आले ते न्यूजर्सी. 2च ठिकाणी आत्तापर्यंत राहिले, पुणे आणि न्यूजर्सी. मी लिहित राहतले होते आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे मुलं असले की कसं हेच आयुष्य आहे. म्हणजे बेसिकली रांधावाडा, उष्टी काढा, सगळं. अपर्णाशी गाठ पडली 2 वर्षांपूर्वी आणि आमचं ट्युनिंग जुळलं आणि आम्ही कार्यक्रम करायचं ठरवलं. मग या जूनमध्ये जेव्हा मी भारतात गेले होते तेव्हा असं लक्षात आलं तिचाही मुलगा ऑस्टिनमध्ये आहे, माझाही मुलगा ऑस्टिनमध्ये आहे. त्यामुळे आता ही संधी चालून आलेली आहे. तर आपण US मध्ये प्रोग्राम करून बघू, कारण हा कवितांचा प्रोग्राम कसा आवडतोय, किती लोक येत आहेत, हे सगळंच म्हणजे गेस होता. आम्हाला काहीच कल्पना नाही. गाण्याचे प्रोग्राम्स बरेच अटेंड केलेले आहेत, पण कवितांना कसा प्रकारे प्रतिसाद मिळेल हे आम्हाला म्हटलं बघूयात चला. मी समीर जोशीला इथे आल्यानंतर कॉन्टॅक्ट केला. माधवीला म्हटलं, माधवी म्हणाली चालेल माझ्याकडे करूयात. मग समीर म्हणाला थांब. मग समीरशी गाठ घालून दिली आणि समीर ठकार आणि शीतल यांनी ताबडतोब म्हटलं की आमच्याकडेच करायचा कार्यक्रम. त्यामुळे जोरदार टाळ्या. म्हणजे काहीही आमची ओळख नाही, पण इतक्या उत्साहाने आम्हाला पहिलाच हा कार्यक्रम US मधला आहे आणि त्याचा इतका सुंदर रिस्पॉन्स त्या दोघांनीही दिला. आज आपण हे सगळं बघताय, हे डेकोरेशन शीतलनी केलेलं आहे आणि तो जो हिंदोळा आहे इथे हा इतका अप्रतिम योगायोग आहे. तिने गौरीसाठी तो केलेला होता. आमचा बॅनरवरती पण जो हिंदोळा आहे, म्हणजे हे कोणीही ठरवलेलं नाही, हे
ठरवून सुद्धा ह्या गोष्टी कधी कधी होणार नाहीत, पण या जुळून आल्या. आणि आमचा US मधला हा पहिला कार्यक्रम आज समीर आणि शीतलच्या घरी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत झालेला आहे. आपण शनिवारी एवढे, मला माहिती आहे किती बिझी आपण असतो ते, मी 30 वर्ष राहिलेली आहे त्यामुळे तुम्ही सगळेजण आलात एका निमंत्रणावर RSVP करून. खूप खूप धन्यवाद. म्हणजे आमचा हा सचिन आहे, हे आम्ही एका पुण्याचे, सचिन योगिता आम्ही एका गल्लीत राहणारे आहोत. आज हर्षदची पण 92 सालानंतर आज मी परत भेटलोय. म्हणजे 92 साली आम्ही एका मित्राच्या घरी, मी माधवी आम्ही भेटलेलो. असे कोण कुठले कधी हे ऋणानुबंध हे आज आपले सगळ्यांचे जुळलेले आहेत. आपली सगळ्यांची मी खूप खूप आम्ही दोघीही आभारी आहोत. आणि एक आम्ही म्हटलं मगाशी की एवढा बार तुम्ही मोठा सेट करून ठेवलेला आहे कार्यक्रमाचा, की याच्या पुढेच आपल्याला अजून आणि अजून चांगले कार्यक्रम करायचे आहेत आणि आपण नक्की करू. आपल्यासारखे रसिक असतील आणि असे आयोजक असतील तर का नाही. म्हणजे आत्ता नुकतंच आपण सगळ्यांनी वाचलं असेल की मराठी भाषेला जागतिक दर्जा मिळाला, अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मला आणि बऱ्याच जणांना प्रश्न पडला की म्हणजे काय नक्की. पण याच्यापेक्षा ते काही वेगळं नाही. ती भाषा आपल्या मनात ठेवायची, त्या भाषेसाठी आपल्या परीनं जे काही होईल ते या दोघांनी केलेलं आहे, तसंच आपण करत राहायचं. आणि ह्याच्यासारखं दुसरं कॉन्ट्रीब्युशन अजून काय असणार आहे. त्यामुळे सगळ्यांचे आपल्या म्हणजे मनपूर्वक आभार. माधवी, मकरंद, समीर, मोनिका, समीर आणखीन शीतल, सगळ्यांचे आणि आपल्या सगळ्या रसिकांचे अतिशय आभार. आणि असेच कार्यक्रम आपण करत राहू आणि यापुढेही भेटत राहू, हे नक्की. धन्यवाद.